जय श्रीराम, राम राम मित्रांनो. तर आजचा विषय असा आहे की तुम्हाला असं सर्वांना कळलं असेल की काश्मीरमध्ये जे हल्ला झाला, जे हल्ला केला ते होते पाकिस्तानी. आणि त्यातले 5 जण सांगितले, त्याला 2 काश्मीरची आहेत ती रेग्युलर आणि 3 आहेत ती पाकिस्तानची आहेत असं म्हणून आता सध्या न्यूज मित्र दाखवायला ॲज पर न्यूज. आणि जी ना होईल ती होऊन गेलेलं आहे. एवढं सगळं जाऊन सुद्धा पाक म्हणतात ना, ती तुम्ही कितीही सापाला दूध घाला किंवा दूध पाजा किंवा चांगलं राहावा, शेवटी सापचं काम माहिती असणारच आहे. तुमच्या व्हॅल्यूला तिथं, तुमच्या जिंदगीला तिथं काही किंमत तसं झालं. आता आपण इंडियाचं भारताचं 26/11 झालं, भारत का बसला, पुलवामा झाला, भारतने एक्स्ट्रा करून तर सॉल्व केलं. आता ही 2025 आले, आता ह्याला आता कसं सॉल्व करते बघायचं आहे. खूप असे जी गोष्टी नाही हवी त्या गोष्टी जास्त वाढल्या, जास्त जास्त कोणाला ध्यान नाही, कोण बघितणार, सगळे इकडे तिकडे बिझी लाईफमध्ये, कोणाला माहीत नाही काय झाली, कोण जास्त ध्यान देऊन झाले. पर्टिक्युलरला टार्गेट करायला ती त्यांचा जनरली म्हणला पण होता, आम्ही एक ही मजहब आहे ती मजहब कळला सांगायला पुढं पुढं सांगायला करत नाही. ते म्हणलेला इस्लाम एक ही धर्म आहे, बाकी सगळे हे आहे ती ना, त्याला आम्ही करून दाखवतो मला जे करायचं ते. आणि ती म्हणल्यानंतर खरं तर 3 ते 2 दिवसानंतर, 1 दिवसानंतर हा विषय घडला आहे. आणि जे विषय म्हणजे जे असा घडला की विचारू नका. जी न्यूज बघते त्याला माहिती आहे, जी न्यूज बघत नाही त्यासाठी नवीन आहे सगळं. विचारून हिंदू हिंदू आहे त्यांना विचारून गोळ्या घातल्या. एकाला तर डोक्यावर बंदूक ठेवून शॉट डेड केला, राईट हेड हिथं गावली घातली, राईट विचारून हिंदू आहे म्हणून. पॅन्टा काढून चेक केल्या खालच्या ज्या डाऊट आहेत ते, आणि ह्याच्या खालचे आणि काय चेक करणार आहे ती. बी सिरियस नावाची गोष्ट राहिली. आता किती मोठं नुकसान आता भेडा जाणार काश्मीरला. आता माणसं फिरायला जायचे बंद होणार, ड्रायफ्रुट्स खरेदीचे बंद होणार माणसं. तिथनं आधी ड्रायफ्रुट्स तिथनं जी होत होते सगळं देवाणघेवाण सगळं बंद होणार. आता ते अजून भरपूर काही काही गोष्टी आहेत ज्या आता काश्मीरमधून जिथे येणार सगळ्या बनवणार. काश्मीर आपल्याला असू दे ना काय असू दे, ट्रान्सफर माणसं भेना जायला तिकडं. आता जोपर्यंत ही भीती मिटत तोपर्यंत माणसं जायला भेणार आहेत. कोण किती चांगलं केलं तरी काय केलं तरी शेवटी माणसं भेणार आहेत. ओके. आणि दुसरी गोष्ट एवढं आहे की आता मोदीनं आल्यापासून चांगले चांगले कदम घेतले. मोदी, अमित शहा, रक्षामंत्री एक काय, योगी हाय, भरपूर 5-6 जण आहेत ती त्यावर चांगलीच मोठी. काय अमित शहा आहे मग टेन्शन घ्यायची काही गरज नाही, करेल काय तर तो. पण भरपूर असे आहेत, भरपूर असे आहेत ज्यांनी ह्यांचा स्टेटस पण ठेवला नाही, तिरस्कार पण केला नाही की असं झालं असं, आणि आपण ह्याला साथ द्यावा, हे करावं. पर्टिक्युलरली कम्युनिटी जी अशी आहे ना, त्यांना भेदणं इम्पॉसिबल आहे. एवढे मोठे झाले, सगळं झालं तरी काय काय त्यांनी पोस्ट ठेवले नाहीत. कारण काय, बघणार आहे की गव्हर्नमेंट आहे की शिवसेनेचा तो वॉरियर, उबाडाचा वॉरियर संजय राऊत पक्ष जाळला पूर्णतेनं. शिवसेना जाळली पूर्ण त्या माणसानं. तो म्हणतोय अमित शहाला इस्तीफा दे. यार तू काय आहे, तुला कोण विचारतंय का? मुद्दा काय चालू आहे, बोलतोस काय? सोल्युशन पाहिजे त्या गोष्टीला, सोल्युशन सोडून ह्यो गडी त्या गोष्टी नावं ठेवायला लागलाय. त्याला म्हणतो तू इस्तीफा दे. तू का जाऊन काय करणार आहे? तुला का गलिच्छ विचारतोय, तुझ्यामुळे तिला का पूर्ण उबाडा तुटला सगळा पाक तुझ्या असल्या वागण्यामुळं. आणि तरी ते अजून तेव्हा असं कळत नाही उद्धव ठाकरेला की कुणाला काढावं कुणाला नाही काढावं. बाकी सगळं ठीक आहे. आता तरी भारतानं 4-5 मोठे 5 निर्णय घेतले. मोठं वाटतं विजा एक बंद केला त्यांचा. आपलं जिथे त्यांना माघारे बोल, त्यांच्यात जे आहेत आपले डिप्लोमॅट त्यांना माघारे बोलवले. आणि नदीचं पाणी बंद करणार असं सांगायला ते रद्द झालं तर मग पाकिस्तानाची हालत मग लय बेकार आहे. बिना पाण्यात तडपडून मरणार पाणी पाकिस्तान, तर मागून मागून मरणार पाकिस्तान. पाणी करायला पाहिजे, सर्व झालंच पाहिजे, असं आर्यापार झालं पाहिजे. एवढं दिवसाचं माणसं तरी गप आहेत ना, सैन्य बिन्य सगळ्याला एकदा चान्स दिला ना, जे आहे ते होईल. एकदाच काय ते आहे आर्यापार. अगं जे जास्त फालतूगिरी नाही त्या गोष्टी उगाच जास्त ध्यान देत नाही, आणि ज्याला देते त्याला विचारत नाही ती. त्यापेक्षा एकदाच सेनाला, इंडियन नेव्ही, आर्मी, एअरफोर्स डेंजर आहे. एकाला नुसतं परमिशन द्या त्यांना. सपाया का ते सपाया पाकिस्तानचा दुसऱ्या दिवशी नकाशामध्ये नुसता
भगवं वादळ ना भगवं वादळ, हिरवं खतम, भगवं चालू, ठोक्यात नुसता वाट बाळगली परमिशनची. परमिशन दिली पाहिजे, सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. पण जे जे त्यात वारले, वीरमरण आले, त्याच्याकडून आपल्यासाठी बापून झाले आपल्याकडून. दुसरं काही करू पण शकत नाही. काय करणार तरी काय, एकदा गेलेला माणूस माघारू शकत नाही ना. उगाच भांडणं बिंडणं करून त्या गोष्टीला काही अर्थ नाही. काही कधी केलं तरी शेवटी ती काय माघारी येणार नाहीत. एवढं की आहे की एवढं सगळं झालं तरी पण शेवटी फिरून फिरून माणसाच्या कुठं गव्हर्नमेंटने हे केलं. गव्हर्नमेंट ठीक आहे ना, तुमचं काय का, तुम्ही तुमचं थोडं तरी कर्तव्य त्यानं बघा पाहिजे ना तुम्ही. असं कुठली गोष्ट नाही की माहीत नसते व्हायला लागल्या म्हणून. त्याला कुठनं तर लॉजिस्टिक सपोर्ट मिळाला ना, लॉजिस्टिक सपोर्ट कोण तर त्याला राहायला जागा द्यायला ना, कोण तर खायला प्यायला द्यायला ना. स्लीपर सेल्स नाही, ही दुसरे सेल्स आहे जी असं उठून बसले असली कामं करते. त्यांना काही फरक पडत नाही. त्यांना त्यांचा पैसा यायला लागला, त्यांचं त्यांचं पड भरायला ठीक आहे. पण इथं दुसऱ्याला किती भोगायला लागायला. आता पाकिस्तानला किती मोठं भोगायला लागणार. आता पाणी जर बंद बिन केलं समजा, तर त्यांना पाणी नाही नंतर वापरायला, त्यांचं पाण्यावर 25% GDP चालती त्यांची. त्यांना एक तर पाणी जायला ठिकाण एकच ठिकाण आहे, त्यात ती पण ठिकाणं बदल तर पाणी जायनंतर बांधायचे त्यांचे. आता ती त्यांना चांगलं भोगणार आहे, नाही काय विषय नाही. एवढाच आहे की त्याच्या ठेवा ना ठेवा ते विषय वेगळा. पण एवढं मात्र कळलं की पर्टिक्युलर कम्युनिटी अजिबात ठेवत नाही. कट्टरपंथी एवढी बेकार आहे ना ह्यांच्यामध्ये. भलेही म्हणतात ना ती वाकीन मी तुटणार नाही, ती आता ही वाकणार नाही, तुटणार नाही, ही डायट मिटणार आहे ती. आणि यांचा एक दिवशी असं नाही, डायट मिटून खतम होणार एक दिवशी. बेकार आहे, बेकार आहे. चालते, काळजी घ्या. जय श्रीराम. आणि जे जे हात वारले वीर म्हणा त्यासाठी आपल्याकडे बाबून श्रद्धांजली. जय जय श्री जय जय राम. बोलायला पिन झाले. जय श्रीराम. काळजी घ्या, नीट राहा. आणि काश्मीरला फिरायला जायचं थोडा आता बंद करा. कारण जाऊ नका फिरायला काश्मीर. कुठंच जाऊ नका फिरायला, गप घरात बसा. जाऊन अडचला बिडचला नंतर घरच्याला टेन्शन.